नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि आजच्या दिवशी मी ठरवलं आहे की उद्यापन करण्याचं. कारण पुढचा गुरुवार तो आहे शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला. पण त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे उद्यापन मी 4थ्या गुरुवारी करायचं ठरवलं आहे. तर त्यानिमित्त माझी चालू आहे पूजेची तयारी. आणि आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच येणारे जे आहे ते डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता सध्या चालू आहे माझी पूजेची तयारी. तर पुढे व्हिडिओ स्किप न करता पुढे कंटिन्यू करा. उद्यापनासाठी पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. आज गुरुवारचा दिवस. पुढच्या गुरुवारी पण अमावस्या असल्यामुळं मग 4थ्या गुरुवारीच उद्यापन करायचं ठरवलं, म्हणून मग पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. ही बहीण आहे, हिला पाहिलं असेल की तुम्ही बऱ्याच व्लॉग मध्ये. ए श्लोक इकडे ये. त्याच्याकडे दाखवा. तुझ्या बोलतो कितवीला आहे सांग. अरे पळू नको, लागू नको, बोल ना. का श्लोक काय बोल ना काहीच. भाग्य उजळलं. भद्रशाह राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताटानं फुगली. दासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते का नाही ते बघावं. राजा राजवाड्यात सुखाने राहत होते. राजाही कौतुक करीत होते, लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र झाले, 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माती मळवत फासला, हाती काठी घेतली. काठी टेकत टेकत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारले, कोण गं तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? तुला काय हवं आहे? मधून हळूहळू खोकत आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमळा, द्वारकेहून आली ग, राणीला भेटायचे. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारतायत. तुला त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग कशा भेटणार? तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उमदून बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तुला जरा आडुशाला बैस. मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळे उठणार. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही तिला. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची भेंडी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. गरीब भिकारीन तिला कोण विचारते? पण याचं तिला फळ भोगावंच लागेल. तेव्हाच त्याची
धर. 1 2 3 1 2 3 तू काय कर ते दे की त्यांना एक एक. समीक्षा दे की मावशी. पाय पण किती टाकायचं हा पडते. हे तर समीक्षा थोडस लावायचं असतं. पाण्यात पडलं आता काय पाया पडायचं का? आज काय तुमचा मान आहे. पाया पडा. आता काय करायचं? एक पाय एक बसा मग मुलीनं जेवायला. काय लागलं तर घ्या मागून. हा सगळं वाढलंय ना. वाटले सगळं अरे बापरे काय द्यायचं मग तुला? काय काय जेव ना. का ग? त्यांच्याबरोबर खायचं असतं थोडंसं. जाऊ आता. बाय पिहू. बाय. रुक नाही तुझे. जाऊ दे नाही तर तिची मम्मी ओरडेल नाही तर. हां